नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं मराठी गुंजन व्हॉइस या चॅनलवर खूप स्वागत आहे. आज आपण जन्मोजन्मीच्या गाठी भाग पहिला बघणार आहोत. असं म्हणतात की जन्मोजन्मीच्या गाठी या अगोदरच देवाने बांधून ठेवलेल्या असतात, म्हणूनच कधी घडू नये ते घडतं. किती मग प्रयत्न केला तरी टाळण्याचा, तरी ते घडतंच. बहरत जाणाऱ्या प्रेमाची कथा आज आपण बघणार आहोत. सकाळ झाली होती. सगळीकडे सूर्याची किरणे पसरली होती. मंद धुंद वारा संपूर्ण हवेत वाहत होता. फुलांचा गंध हवेबरोबर सगळीकडे पसरला होता. दररोज सकाळी लवकर उठणारा मिहीर आज काही केल्या लवकर उठलाच नव्हता. बराच वेळ झाला होता. पडद्याच्या पाठीमागून सूर्याची किरणे त्याच्या डोळ्यावर पडतात. डोळे चोळत अंगावरचे पांघरून साईडला करत मिहीर उठतो. कपाळावर आलेले केस बाजूला सारत खिडकीमध्ये येऊन बाहेरचं वातावरण बघत उभा राहतो. सगळीकडे बागेतल्या फुलांचा सुगंध पसरला होता. पक्ष्यांचा किलबिलाट चालू होता. मिहीर आईबाबांचा खूप लाडका मुलगा होता. सोनचाफ्याच्या आणि मोगऱ्याच्या फुलांच्या सुगंधाने त्याचे मन अगदी प्रसन्न झालं होतं. बराच वेळ झाला होता ऑफिसला जाण्यासाठी. त्यामुळे मिहीर लवकर आवरतो आणि ऑफिसला जाण्यासाठी निघतो. ऑफिसला जाण्यासाठी जेव्हा तो बसमध्ये चढतो तेव्हा त्याच्या समोरच एक मुलगी उभा होती. तिच्या लांब सडक वेणीमध्ये माळलेल्या त्या फुलांचा सुहास संपूर्ण बसमध्ये पसरला होता. त्या मंद धुंद सुवासामुळे त्याच्या लक्षात येते की सकाळी सुद्धा आपल्या बागेत असंच फुल फुललं होतं आणि त्याचा सुहास सुद्धा असाच होता. तो बराच वेळ त्या फुलाचं नाव आठवण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला काही केल्या त्या फुलाचे नाव आठवतच नाही. मिहीर त्या मुलगीच्या केसांमध्ये घातलेल्या फुलांचा फोटो काढतो आणि गुगल लेन्सवर सर्च करतो. तेव्हा त्याला असं समजतं की त्या फुलाचं नाव सोनचाफा आहे. तिच्या केसांमधल्या असणाऱ्या फुलांचा फोटो काढल्यामुळे तिला खूप राग येतो आणि ती रागाने त्याच्याकडे बघते आणि बोलते की काय चाललंय तुमचं, काय करताय तुम्ही. ती मुलगी अगदी दिसायला गोरीपान होती. अगदी चाफ्याच्या फुलासारखी म्हटलं तरी सुद्धा चालेल. तिने विचारलेल्या प्रश्नामुळे तो गोंधळतो आणि बोलतो की अहो मला माफ करा, तुम्ही केसांमध्ये फूल घातलं आहात ना, ती सकाळीच मी आमच्या बागेत पाहिली होती. फुलांचा सुगंध खूप सुंदर आहे, मला खूप आवडतो, पण काही केल्या त्या फुलांचं नाव मला आठवत नव्हतं. त्यासाठी मी तुमच्या केसांमधल्या फुलांचा फोटो काढला आणि गुगलवर सर्च केलं काय नाव आहे ते बघण्यासाठी. तिला त्याचं बोलणं ऐकून खूप हसायला येतं. ती हसायला लागते. तेवढ्यात त्याचा बस स्टॉप येतो आणि मिहीर उतरताना तिला बाय बोलतो. मिहीर ऑफिसमध्ये जातो तेव्हा बसमधल्या घडलेल्या गोष्टीमुळे त्याला एकट्याला एवढं हसायला येतं की स्वतःलाच बडबडतो. किती मूर्ख आहे मी, फुलाचं नाव जाणून घेण्यासाठी अक्षरशः तिच्या लांब सडक केसांमधल्या फुलांचा फोटो मी काढला. किती वेडा झालो होतो मी त्या सुगंधामुळे. अरे नाही, तिच्यामुळे. ती किती गोरीपान होती, अगदी सोनचाफ्यासारखी. तिचा चेहरा त्याच्या नजरेसमोरून जातच नव्हता. त्याच्या मनामध्ये कुठेतरी काहीतरी वाजत होतं. ऑफिसमधल्या मित्राला अचानक चक्कर आली म्हणून मिहीर त्या मित्राला जवळच असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. त्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर सगळे डॉक्टर बिझी होते. तेव्हा एक नर्स मुलगी तिथून जात होती. तेव्हा मिहीर त्या मुलगीला आवाज देतो.
ती मुलगी पाठीमागे वळून बघते तेव्हा त्या मुलगीला बघून मिहीरला खूप आश्चर्य वाटतं. कारण ती दुसरी तिसरी मुलगी कोणी नसून बसमध्ये भेटलेली लांब सडक केसांची तीच मुलगी होती. ती पळत पळत येते आणि मिहीरच्या मित्रावर बेसिक उपचार चालू करते. तिला बघून मिहीरच्या मनात अनेक विचार चालू होतात. कोण असेल इतकं ग्रेट? यस, ग्रेटच. इतकी चांगली माणसं असतात यावर विश्वासच बसत नव्हता. फक्त माणुसकीच्या नात्याने एखाद्या माणसाला आपल्या सुखातून सुख देण्याची कल्पनाच किती भारी आहे, असे अनेक विचार मिहीरच्या मनात चालू असतात. ती मिहीरच्या मित्रावर उपचार करते आणि त्याला बरं करते. मिहीर आणि त्या मुलगीची दुसऱ्यांदा भेट झाली होती. मिहीरच्या मित्राला डिस्चार्ज मिळाला होता, पण बिल भरायचं बाकी होतं. ती हॉस्पिटलचे बिल मिहीरच्या हातात आणून देते आणि बोलते की हे बिल झालं आहे तुमच्या पेशंटचं आणि तुम्ही ते रिसेप्शनला जाऊन पे करा. मिहीर काहीच बोलत नाही, होकारार्थी मान डोलवतो आणि रिसेप्शनला पे करण्यासाठी जातो. बिल पे करण्यासाठी आपल्या पॅन्टच्या खिशात जेव्हा तो हात घालतो तेव्हा त्याच्या लक्षात येते की पॉकेट तर ऑफिसमध्येच राहिलं आहे. तेव्हा त्याला काय करावे हे कळतच नाही. बिल पे केल्याशिवाय डॉक्टर तर सोडणारच नाहीत. तेव्हा तिला त्याची आठवण होते आणि तो तिच्याजवळ परत पळत जातो आणि तिला बोलतो की तुमचं नाव काय आहे? तेव्हा ती त्याला सांगते की माझं नाव प्रिया आहे, पण तुमचं माझ्याकडे काय काम आहे? सकाळी फुलांचा फोटो काढला तेवढं बास नाही झालं का? तेव्हा मिहीर बोलतो, माझं पॉकेट ऑफिसमध्येच राहिलं आहे, प्लीज तुम्ही मला एक हेल्प कराल का? प्रिया मिहीरला ठीक आहे बोलते. काय हेल्प पाहिजे आहे तुम्हाला? मिहीर प्लीज तुम्ही आता आमचे जे बिल झालं आहे ते पे करता का? मी तुम्हाला लगेचच पैसे आणून देतो. त्याचं ते वेंधळं वागणं बघून तिला हसायला पण येतं आणि तेवढा राग पण येतो. ती त्याला बोलते की तुम्ही हॉस्पिटलमध्ये आला आहात आणि पॉकेट विसरून आलात, असं कोण वागतं का? ठीक आहे, देते मी पैसे स्टुपिड. मिहीर तिला थँक्यू बोलतो आणि तिथून निघून ऑफिसला जातो. पण ऑफिसच्या कामामध्ये एवढा बिझी होतो की त्याला प्रियाचे पैसे द्यायचे आहेत हे विसरूनच जातो. असेच कितीतरी दिवस निघून जातात, पण त्याच्या काही केल्या लक्षातच येत नाही की आपण कोणाचे तरी पैसे द्यायचे आहेत. एके दिवशी मिहीरच्या ऑफिसमधल्या स्टाफची मिळून पिकनिक निघते. मिहीरसुद्धा स्टाफमधल्या मित्रांबरोबर पिकनिकला जातो. जाताना बसमध्ये खूप मज्जा मस्ती करतो. पिकनिक एन्जॉय करताना त्याचं लक्ष अचानक उंच टेकडीकडे जातं. टेकडीवर एक मुलगी उभा होती. तिचं ते उभा असणं बघून असं वाटत होतं जणू काही ती आत्महत्याच करत आहे. तिचे लांब सडक केस भुरभुर हवेत उडत होते. सोनचाफ्यासारखी अगदी नाजूक पाठमोरी ती उभा होती. अगदी तिला कुठेतरी पाहिल्यासारखं दिसत होतं. कोणी का असेना पण तिला वाचवलं पाहिजे असा विचार करून मिहीर पळत पळत जातो आणि ती त्या टेकडीवरून उडी घेणार तेवढ्यातच तिला तो वाचवतो. तिच्या दंडाला धरून साईडला ओढतो. तिचा तोल जातो आणि दोघे सुद्धा गडगडत टेकडीच्या खाली येतात. दोघांच्याही हातापायाला भरपूर खरचटलं होतं. लांब सडक केसांमुळे तिचा चेहरा लपला गेला होता. ती मुलगी प्रिया आहे की आणखी दुसरी कोण हे बघूया पुढच्या भागात. तोपर्यंत अशाच नवीन नवीन कथा बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला आजची ही कथा कशी वाटली. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.